सूरज चव्हाण यांचा अखेर राजीनामा आता घेण्यात आलाय। सूरज चव्हाण यांनी आपला राजीनामा दिलाय। लातूरमधील राड्या प्रकरणी राजीनामा दिल्याचं कळतंय। सूरज चव्हाणांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले होते। लातूरमधील राड्या प्रकरणी राजीनामा देण्याचे आदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिले होते। काही असंविधानिक शब्द वापरल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माझ्यासह त्यांचा राग अनावर त्या ठिकाणी झाला होता। खरं तर काही माध्यमांमध्ये बातम्या चालू आहेत की शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटलाला आम्ही मारहाण केली। मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे। कुणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवेल तर त्याच्या पाठीशी उभं राहणं मी माझं कर्तव्य समजतो, परंतु त्या ठिकाणी असंविधानिक शब्द वापरला आमच्या नेतृत्वाबद्दल म्हणून आमच्याकडनं तशा पद्धतीची कृती झाली। मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि लवकरच या प्रकरणाबद्दल मी विजय घाडगे पाटलाची भेट घेऊन त्यांच्या मनामध्ये जे गैरसमज निर्माण झालेत ते लवकरच मी दूर करेन। हे सगळे जे कृत्य आहे ना, कुठेतरी सत्तेचा अहंकार आणि माज असंच आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल। या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। कोणाला तरी मारायचं, उद्या जाऊन कोणीतरी कोणाचं तरी मर्डर करायचं आणि मर्डर केल्यानंतर म्हणायचं सॉरी चुकून झालं मर्डर, मला माफ करा। मग तुम्ही जबाबदार पदावर आहात, एक अशा पक्षामध्ये जबाबदारी तुमच्यावर आहे की जी सत्तेत आहे, मग तुम्ही त्या पद्धतीने वागणं पण तितकंच महत्वाचं आहे। पण तसं न करता तुम्ही मारहाण करता हे योग्य नाही। त्यामुळे नुसती माफी मागून होणार नाही। आता त्यांची पार्टी त्यांच्या बाबतीत काय निर्णय घेत। लातूर येथील काल झालेल्या प्रकरणामध्ये सूरज चव्हाणांचा राजीनामा घेण्याचा अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे, जो अतिशय स्वागतार्ह आहे। पण या संपूर्ण प्रकरणाला जिथून सुरुवात झाली त्या माणिकराव कोकाटेंचं काय? का मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी अजितदादांकडनं घेतला जातोय। त्या माणिकराव कोकाटेंनी ज्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी बांधवांचा अपमान केलेला आहे, त्या माणिकराव कोकाटेंचा तुम्ही राजीनामा घेण्याचा मोठा पण दाखवणार आहात का अजितदादा? काही ठिकाणी मी जवळपास तासभर मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी भेट दिली। त्यावेळेला जो प्रकार झाला त्याचा निषेध मी रात्री त्या ठिकाणी केला। त्या संदर्भातली जी काय कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी केलेली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।